मतचोरीच्या मुद्द्यावरून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली। भाजपला मतचोरीतही हिंदू मुस्लिम दिसतं असा टोला सपकाळ यांनी लगावला। राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार मतचोरी करून सत्तेत आलं आहे। भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने कशा प्रकारे मतचोरी केली हे लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी उघड केलं आहे। ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे। मात्र भाजपला यात सुद्धा हिंदू मुस्लिमांचं राजकारण दिसतं। यावरून त्यांच्या मानसिकतेवर आणि बुद्धीवर दया येते असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। राहुल गांधींनी वोट चोरीचा मुद्दा हा पुढे आणला आणि त्या अनुषंगानं देशभरामध्ये आज त्याची चर्चा आहे। महाराष्ट्रात हा झालेला पहिला मोर्चा नाही आणि कदाचित हा शेवटचाही मोर्चा राहणार नाही। यापूर्वी अनेक मोर्चे जे निघाले त्यात काँग्रेस पक्ष सहभागी होता, मी स्वतःही सहभागी होतो। या संदर्भामध्ये 25,000 लोकांचा महाराष्ट्रातला सर्वात पहिला आणि सर्वात मोठा जो मोर्चा निघाला होता तो कामठी या ठिकाणी निघाला होता, ज्या कामठीचा उल्लेख राहुल गांधींनी त्यांच्या लेखामध्ये त्याचा उल्लेख केला होता। त्या ठिकाणी हा मोर्चा निघाला होता आणि या मोर्चामध्ये हा काँग्रेस पक्षाने काढला, मित्रपक्षांना त्या ठिकाणी निमंत्रण होतं, मी त्या ठिकाणी हजर होतो आणि असे अनेक शिष्टमंडळ आम्ही निवडणूक आयोगाला भेटायला जाणे हेही केलं। एवढंच नाही तर याच्यातले जे किरण कुलकर्णी जे आहेत यांची नॉर्को टेस्ट करावी ही देखील काँग्रेसने मागणी केली होती। दिल्ली पातळीवर आमचा एक रिसर्च डिपार्टमेंट आहे आणि प्रदेश काँग्रेस कमिटी पातळीवरही आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या 288चा डेटा या ठिकाणी जमा केलेला आहे आणि हा आम्ही पब्लिक डोमेनमध्ये टाकला आहे। ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनाही आम्ही हा डेटा सगळा देतो। आदित्य जे असतील किंवा इतर ठिकाणी ज्या पत्रकार परिषद होत आहेत त्या ठिकाणी हा सर्व डेटा आम्ही शेअर केलेला आहे आणि करणार आहोत। त्यामुळे या संपूर्ण वोट चोरीच्या प्रकरणात काँग्रेस अग्रेसर होतं, अग्रेसर आहे आणि अग्रेसर राहील। हा नवीन त्यांनी एक शोध लावला आहे। आता जे ट्रिप्लिकेट जे वोटर आहेत ते सर्वच आहेत, त्यामध्ये काही कोणत्या जाती धर्माचा विषय असायला काही अर्थ नाही। मात्र या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचा जो मेंदू आहे तो कसा काम करतो हे त्यांनी एकदा पुन्हा दाखवून दिलं। प्रत्येक गोष्टीत भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान हे केल्याशिवाय त्यांना करमत नाही। आता मतचोरीमध्येही जर त्यांना हिंदू मुसलमान आणायचं आहे तर मला त्यांच्या बुद्धीची आणि त्यांच्या या वक्तव्याची कीव करायची वाटते।